सो AWS आपलं अकाउंट लॉग इन झालेलं आहे. सर्वांना आवाज येतोय क्लिअरली? चेक करा एकदा. आय एम ऑडिबल टू एव्हरीवन? ओके, गुड. अँड स्क्रीन इज ऑल्सो विजिबल टू यू गाईज. ओके, गुड. सो सिम्पली काय केलं आहे आपण आतापर्यंत? आपण टेराफॉर्मवर काम करतोय. टेराफॉर्मने आपण आतापर्यंत मॉड्यूल्स नॉर्मल काम कसं करायचं ते पण बघितलेलं आहे. नॉर्मली काम कसं करायचं ते बघितलेलं आहे. देन त्यानंतर आपण सेपरेट VPC क्रिएट करून बघितला, सेपरेट EC2 इन्स्टन्स क्रिएट करून बघितला. आता आपण कसं आहे, प्रॅक्टिस पर्पजसाठी फक्त दोनच रिसोर्सेस यूज करतोय, VPC आणि काय EC2 इन्स्टन्स. बट जर तुम्हाला चांगली प्रॅक्टिस करायची असेल तर AWS मध्ये VPC आणि EC2 आहे एवढंच थोडी आहे ना. VPC आणि EC2चं आहे एवढं आहे का? नाही. आपल्याकडे भरपूर साऱ्या गोष्टी आहे ज्या तुम्ही यूज करू शकता. बरोबर आहे. तर इथे कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही नॉर्मली रेग्युलरली यूज करता, जसं क्लाउड वॉच आहे. क्लाउड वॉचचा अलर्ट कसा यूज करायचा, क्रिएट करायचा, ते तुम्ही टेराफॉर्मने ट्राय करू शकता. राऊट 53 क्रिएट कसं करायचं, रेकॉर्ड्स कसे क्रिएट करायचे, IAMच्या पॉलिसीज, एक रोल कसा क्रिएट करायचा ते तुम्ही क्रिएट करू शकता है ना. आणखी S3 बकेट आहे. S3 बकेट क्रिएट कशी करायची युजिंग टेराफॉर्म. क्रिएट केल्यानंतर त्याच्या आतमध्ये डेटा कसा टाकायचा युजिंग टेराफॉर्म. हे तुमचे प्रॅक्टिकल तुम्ही करून बघायला पाहिजे. ठीक आहे. जर तुम्ही हे व्यवस्थित करून बघताय तर तुमची चांगली हँड्स ऑन प्रॅक्टिस होईल. इथे ते करून दाखवणं पॉसिबल नाही आहे. प्रत्येक रिसोर्सवर मी तुम्हाला जर कोड लिहून दाखवतोय, प्रॅक्टिस करून दाखवतोय तर ते पॉसिबल होणार नाही. त्याला अजून आपल्याला 8 दिवस लागतील. हर एक IAM रोल, S3 प्रत्येकासाठी एक एक लेक्चर पकडून चला. करेक्ट आहे. तर त्यामुळे मी काय करतोय, EC2 इन्स्टन्स आणि VPC हे दोनच रिसोर्सेसमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे आणि आय होप की तुम्हाला ते प्रॉपरली समजलं आहे. नाही, इंटरव्ह्यूज मध्ये नॉर्मली तुम्हाला एक रिसोर्स क्रिएट करून दाखवायचा असतो. ते तुम्हाला S3 क्रिएट करायला लावतात किंवा मग EC2 इन्स्टन्स क्रिएट करायला लावतात. त्यांना एवढंच बघायचं असतं की हां तुम्ही न बघता रिसोर्स लिहू शकता की नाही, तुम्हाला AWS येतं की नाही. AWS येत असेल तर तुम्ही प्रॉपरली लिहिणार की हा EC2 इन्स्टन्ससाठी मला AMI की पाहिजे, AMI पाहिजे, इन्स्टन्स टाईप पाहिजे, की नेम पाहिजे, सिक्युरिटी ग्रुप, अवेलेबिलिटी झोन, हे सगळं तुम्हाला आठवतं का, तुम्ही लिहून पाहू शकता का, हे त्यांचा मेन मोटिव्ह असते. ते एक EC2 इन्स्टन्सचा रिसोर्स क्रिएट करायला लावतात तुम्हाला इंटरव्ह्यूजमध्ये. पण तुझी तेवढी प्रॅक्टिस झाली आहे का, क्वेश्चन जर विचारतोय तर केली का, नाही केली, मग कोण करणार. प्रॅक्टिस केली, येतं का लिहायला, मग तेवढी प्रॅक्टिस हँड्स ऑन झाली पाहिजे, तेव्हा कॉन्फिडन्स वाढेल तुमचा. ठीक आहे. कोणाला काही क्वेश्चन असेल इथपर्यंत टेराफॉर्म मध्ये काही आता हां, वन मोर थिंग, मी तुम्हाला मॉड्यूल्स क्रिएट केले होते. मॉड्यूल्स क्रिएट करून ते एक्झिक्यूट करायला सांगितलेलं आहे. EC2 इन्स्टन्सचा मॉड्यूल क्रिएट केला होता आपण, main.tf राईट. देन याचा variable.tf है ना, सॅम्पल नाही इकडे. हां, हे व्हेरिएबल्स आपण डिफाईन केले. मेन, रिसोर्स, AWS इन्स्टन्स, माय इन्स्टन्स. त्यानंतर यामध्ये जे व्हेरिएबल्स आपण यूज करणार आहोत, इमेज ID, तर इमेज ID आपण ब्लँक सोडलेला आहे. देन त्यानंतर आउटपुटमध्ये आपण सध्या काहीच नाही लिहिलंय. तर हे दोन फाईल्स आपल्या इन्स्टन्स डायरेक्टरीमध्ये आहे. हा एक मॉड्यूल झाला. देन दुसरा मॉड्यूल VPC मॉड्यूल होता आपला. VPCचे main.yml, main.tf फाईल. ठीक आहे. आणि इथे काय असणार आहे, आपले सिंपल रिसोर्सेस असणार. कशाचे, VPC ला लागणारे सगळ्या गोष्टी, पब्लिक सबनेट, प्रायव्हेट सबनेट, IGW, राऊट टेबल असोसिएशन. क्लिअर आहे. तर हे सगळं झाल्यानंतर आपण याचे पण व्हेरिएबल सेट केले जी की ब्लँक सोडले. ओके.
जे इथे व्हेरिएबल आपण पास करतोय मेन डॉट टीएफ मध्ये, ते व्हेरिएबल आपण इकडे काय केलंय, ब्लँक सोडलेलं आहे. आता हे दोन्हीही फोल्डर्स, जे VPC आणि EC2 इन्स्टन्स वाला जो फोल्डर आहे आपला, या दोन्ही फोल्डर्सला आपण कॉल करतोय कुठे, तर ह्या इथे आपण 1 2 3 फाइल्स बनवलेल्या आहेत एकदम बाहेर, मेन डॉट टीएफ, आउटपुट डॉट टीएफ आणि व्हेरिएबल डॉट टीएफ. तर मेन डॉट टीएफ मध्ये आपण काय केलं मग, तर मेन डॉट टीएफ मध्ये आपण काय केलंय, तर यस याला कॉल करायचं आहे. कसं कॉल करणार, टेराफॉर्म ब्लॉग लिहिलाय, त्यानंतर लिहितोय आपण काय, मॉड्यूल ब्लॉग. आपण लिहिलं होतं की नाही, लिहायचं राहिलं होतं का आपलं, तर इथे लिहितो आपण प्रोव्हायडर मध्ये लिहिलेलं आहे. अच्छा, प्रोव्हायडर वाल्या फाईल मध्ये लिहिला का, ओके 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 ओके, अंडरस्टूड. ठीक आहे, तर आपल्याला ऍक्च्युली ते लिहायचं कुठे, मेन डॉट टीएफ मध्ये, प्रोव्हायडर मध्ये नाही. प्रोव्हायडरची फाईल सेपरेट असणार, इथे लिहायला पाहिजे होतं ते. नाव परफेक्ट, ते चुकून आपलं प्रोव्हायडर मध्ये गेलं, काय प्रॉब्लेम नाही, पण इथे ठीक आहे. टेराफॉर्म ब्लॉग व्यवस्थित आहे. रिसोर्स ब्लॉग, एक सिक्युरिटी ग्रुप क्रिएट होतोय, आपण इथे लिहितोय सिक्युरिटी ग्रुप हा मॉड्यूल ब्लॉग. या मॉड्यूल ब्लॉग मध्ये आपण काय करतोय, तर आपल्या VPC डायरेक्टरीला कॉल करतोय, आणि इन्स्टन्स मॉड्यूल यामध्ये आपण काय करतोय, आपल्या इन्स्टन्स या डायरेक्टरीला कॉल करतोय. तर इथे लिहायला लागेल तुम्हाला सोर्स, हा सोर्स प्रॉपर द्यायचा, जिथे तुमची इन्स्टन्स आहे, डायरेक्टरी आहे, तिथे ते मेन्शन करायचं. आणि इथे आपण शेवटी काय लिहिलोय, व्हेरिएबल्स. ओके, जे एम्प्टी व्हेरिएबल सोडले ते आपण इकडे लिहिणार, आणि आता जे ऍक्च्युअल व्हॅल्यूज टाकायचे आहे ते व्हेरिएबल आपण ऍक्च्युअल फाईल मध्ये लिहिणार. हा कन्सेप्ट समजलेला आहे की नाही ते सांगा, आणि हा एक्झिक्युशन झाला आहे की नाही झालाय ते दाखवा मला. कोणी एक जण शेअर करा स्क्रीन, जर त्यांनी केलंय हे, तर मला चेक करायचं आहे, बघायचं आहे का कोणी ज्यांनी केलंय परफॉर्म. रेज युअर हँड अँड शेअर युअर स्क्रीन. येस प्रतीक, शेअर युअर स्क्रीन. येस सर. कोड प्रॉपरली लिहिलाय आणि तो प्रॉपरली व्यवस्थित रन झालाय. हो सर, कोड लिहिलेला आहे बरोबर, आणि तो रन पण झालेला आहे. एकदा दाखवतो मी. ओके, हे मी एक बॅच 15 म्हणूनच फोल्डर बनवलं होतं, त्याच्यामध्ये जसे आपण मॉड्यूल्स ठेवले होते, इन्स्टन्स आणि VPC, क्लोन केली आहे, त्याच्यामध्ये तो क्लोन केलेला आहे असं गिटहब वरनं की स्वतः बनवलेला आहे. क्लोन नाही केलाय, गिटहबचं पाहून पाहून बनवलेलं आहे. अच्छा, ओके. हा, हा, मॉड्यूल्स बनले दोन्ही आणि त्यांना कॉल केलाय. मेन फाईल दाखव. ही मेन फाईल आहे सगळ्यात बाहेरची. ओके, गुड. त्याच्यानंतर प्रोव्हायडर मध्ये फक्त ते आहे, व्हेरिएबल्स मध्ये व्हेरिएबल्स पास केलेले आहे. आणि माझं मी जिथे म्हणजे मी मोबाईल रिजन मध्ये क्रिएट केलं होतं. नाही, काय प्रॉब्लेम नाही, रिजन कुठलाही असू दे. हे व्हेरिएबल्स आणि हे इन्स्टन्सचा कोड, मेन रिसोर्स, त्याचे व्हेरिएबल्स, VPC चे रिसोर्स, ओके, व्हेरिएबल्स. आता मी एकदा रन करून दाखवतो. गुड. ठीक आहे, अप्लाय केलं होतं काय, स्क्रीनशॉट काढून ठेवलंय की अप्लाय दाखवतो केलं आता. होतं.
स्क्रीनशॉट नाही काढले, स्क्रीनशॉट काढायचे राहिले होते. एकदा अप्लाय करून दाखवू पुन्हा. हां ठीक आहे ना. ओके, सर्वांनी लक्ष द्या तिथे. एकदा टेराफॉर्म प्लॅन करून बघून घेऊ की सगळं व्यवस्थित येतं की नाही, देन अप्लाय करून चेक करू. ठीक आहे ना. ओके, सगळं व्यवस्थित दिसत आहे. कुठे काही एरर पण नाही आलेलं आहे. आता अप्लाय करू. डायरेक्ट अप्लाय करायचं. अप्लाय केल्यावर तिथे प्लॅन पण दिसतो ना, तिथे पण चेक करता येतं आपल्याला. ओके, सो बघा, VPC, सबनेट्स, राउट टेबल, प्रायव्हेट गेटवे, पब्लिक गेटवे, प्रायव्हेट सबनेट, पब्लिक सबनेट अँड IGW वगैरे, MyRT, राउट टेबल वगैरे सगळं क्रिएट होत आहे. दिसतंय. इन्स्टन्स पण त्याच्या आतमध्ये क्रिएट होणार, दोन, एक प्रायव्हेट आणि एक पब्लिक. तर पूर्ण जो मॉड्यूल्स आहे तो प्रॉपरली काम करतोय आणि तुम्हाला मोस्टली तेच करायचं आहे, मॉड्यूल्सवरच काम करायचं आहे. सर्वांना क्लिअर आहे हे गोष्ट. आता तुमचे टास्क लिहा जे तुम्हाला सांगतोय मी. सर्वांनी मला त्यांचे डॉक्युमेंटेशन बनवून पाहिजे. हां, आलं माझ्या लक्षात. 2 इन्स्टन्सेस क्रिएट झालेत ते. ठीक आहे, तर प्रॉपरली आपलं काम झालंय. काही डाऊट आहे यामध्ये? तुम्ही जोपर्यंत करून बघणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला त्यामध्ये तुमचे डाऊट्स क्लिअर होणार नाही. ओके प्रतीक, थँक्यू फॉर शेअरिंग युअर स्क्रीन. थँक्यू सर. Okay, my screen is visible to you guys? Okay, good. Central, okay, good. So simply तुम्हाला आता आणखी काय प्रॅक्टिस करायची आहे यामध्ये ते मी तुम्हाला सांगतो. तर जेव्हा AWS वर येणार तुम्हाला, तर मॅक्झिमम तुम्हाला काय करावं लागतं, रोल्स क्रिएट करायचे असतात AWS थ्रू. आणि ऑटो स्केलिंग, लोड बॅलेन्सर. ऑटो स्केलिंग आणि लोड बॅलेन्सर AWS मध्ये टेराफॉर्म थ्रू कसं क्रिएट करायचं आहे
हे तुमचा टास्क आहे आता. सगळे नोट करा आणि मला उद्या दाखवा ऑटो स्केलिंग आणि लोड बॅलन्सर तुम्ही कसं क्रिएट करणार. आणि नेक्स्ट म्हणजे IAM मध्ये रोल्स कसे क्रिएट करणार, रोल्स अँड पॉलिसीज. एक S3 बकेट तुम्हाला क्रिएट करायचं. येस, आवाज येतोय? येस सर. सर परवाचं लेक्चर अपलोड केलंय का तुम्ही? हा, झालेले आहेत. Yes, sir. ओके, सो मी काय म्हटलंय, तुम्हाला काही टास्क दिलेले आहे, ते टास्क तुम्ही करणार कम्प्लीट युजिंग टेराफॉर्म. काय काय सांगितलंय? लोड बॅलन्सर, ऑटो स्केलिंग, IAM रोल्स, S3 बकेट, S3 बकेट क्रिएशन अँड डेटा अपलोड. एवढं तुमचं झालं पाहिजे. IAM रोल, S3 बकेट अँड देन भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जिथे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जसं क्लाउड वॉचमध्ये क्लाउड वॉचचे अलर्ट्स कशी क्रिएट करतात ते बघू शकता. EC2 इन्स्टन्सवर तुम्ही रिसोर्सेसवर अलर्ट्स लावू शकता क्लाउड वॉचमध्ये. ठीक आहे, ते करू शकता तुम्ही. परत तुम्हाला S3 बकेट क्रिएट करायला मी सांगितलेलं आहे. त्याच्यात लाईफ सायकलमध्ये डेटा मूव्ह कसा करायचा ते पण तुम्ही ट्राय करू शकता. भरपूर सारे सर्व्हिसेस आहेत ज्यामध्ये तुमची प्रॅक्टिस होणार. आणि प्रत्येक टर्म आपण इथे बघू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला ते करून बघणे आवश्यक आहे. क्लिअर आहे ही गोष्ट सर्वांसाठी? आणि मी पर्सनली चेक करू शकतो. सो बी प्रिपेअर्ड आणि बी काय म्हणतात त्याला, तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित ठेवा. ओके, असं नको असायला की सर सांगतायत बट आपण प्रॅक्टिस करत नाहीये. कोणाला काही क्वेश्चन असेल इथपर्यंत तर सांगा. टेराफॉर्म मध्ये कुठले अजून काही क्वेश्चन्स आहेत? बोला. एव्हरीवन, बिफोर मुव्हिंग टुवर्ड द न्यू टूल, जर तुम्हाला यामध्ये काही इश्यू आहे तर सांगा. आहे का? अनिकेत, अश्विन, चंचल, जय, कावेरी, माधुरी, निखिल, ओम, प्रतीक, साक्षी कांबळे, शुभम, सिद्धांत, सुप्रिया, उमेश, वैष्णवी, विजय. ओके, सो मी हे कन्सिडर करतो की टेराफॉर्म तुम्हाला छान पद्धतीने समजलेलं आहे. जे बाकी आहे ते तुमची प्रॅक्टिस आहे. ओके, तर आता एक न्यू टॉपिक आपण जो सुरू करणार तो म्हणजे एन्सिबल. तर एक काम करतोय मी इथपर्यंत हे